चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। तुमच्याकडे सौर ऊर्जाच्या प्लेट आहेत बघा। सौर ऊर्जाच्या प्लेट खाली काय झालं की मागे रिमझिम पाऊस सुरू होता, तर आपले शेतकरी काय करायले, पाऊस सुरू झाला की ते आपले शेतकरी त्या प्लेट खाली जाऊन बसायले। इथून पुढे आपल्या मजुराला प्लेट खाली बसू देऊ नका, कारण की त्या प्लेटच्या बाजूला बघा एक लोखंडी असा एक उभा केलेला पाईप आहे आणि त्याला उदबत्ती लावल्यासारख्या 3 काड्या आहेत। ते विद्युत कंडक्टर आहे। मग काय होईल, विजेचा पाऊस असला वीज उडून घेईल आणि ते जमिनीमध्ये नेऊन पोहोचल, पण नुसता आवाज होईल आणि तुम्ही तिथे खाली बसलेले असता, तुमचे काना फाटतील आणि तुम्ही दगावता। म्हणून इथून पुढं विजा चमकत असताना त्या प्लेट खाली बसू नका, ही सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं। तसे विजा चमकत असताना जिथे लोखंडी पोल असते त्याला हात धरायचा नाही, कारण की लोखंडी पोलवर वीज पडते पण ती जमिनीमध्ये नेऊन जाते, म्हणजे जिथं जिथं आर्थिंग भेटतं तिथं जमिनीत वीज लो होते। म्हणजे लोखंडी पोलवर थांबा, लोखंडी पोल पशी थांबायचं नाही। जिथं मोबाईलचे टावर आहे त्याच्या बाजूला थांबायचं नाही, तिथं देखील वीज पडते, म्हणून ही विजेपासून स्वतःचं रक्षण करायचं। एवढं करून जर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।